हॅलो फ्रेंड, तर आज आहे दुसरी माळ. तर दुसरी माळ आज आहे रेड कलर. तर लाल कलरचा मी ते ड्रेस घातलेले आहे आणि घटाला आपली फुलांची माळ आज ही केलेली आहे. त्यानंतर आपली जे काही आरती वगैरे पूजा वगैरे आहे ते सगळं उरकून घेणार आहे. आणि आज कसं असतं माहिती आहे का, 9 दिवस पूजा करत नाही. ज्या दिवशी दसरा असतो ना त्या दिवशी डायरेक्ट पूजा केली जाते. मग घट बसल्यानंतर पूजा आणि दसऱ्या दिवशी पूजा अशा पद्धतीने पूजा असते. तोपर्यंत आता 9 दिवस पूजा कसलीही केली जात नाही, देव हलवले जात नसतात. त्यानंतर मी साखरेचं नैवेद्य तोपर्यंत दाखवून घेत आहे. त्यानंतर काहीतरी उपवासाचं बनवून नैवेद्य दाखवून घेणार आहे. तर छान पद्धतीने बघा घरात खूप प्रसन्न असं वाटत आहे. त्यानंतर आलेले आहे तुळशीची पूजा करायला. तर बघा हे तुळशीची काय हालत झालेली आहे मला समजत नाही आहे. खरं कीड लागलेली आहे का कशा पद्धतीने हे असे बघा पानं पण अशी गळून पडत आहेत. मला प्लीज कोणाला जर काही माहीत असेल ना उपाय मला सांगा. मला काही समजत नाही की आत्ताच बघा तुम्ही बघितलं आहे गेल्या 2 महिन्याच्या आतच बघा मी ही तुळस नवीन लावलेली होती आणि नाही समजत मला की कशामुळं ही तुळस अशी झालेली आहे. तर ह्याच्यावर काय उपाय असेल तर मला प्लीज सांगा कोणीतरी. आणि पाणी वगैरे रोजच्या रोज मी घालते. तसंही पाऊस तिथे येतो, पावसाचं पाणी पण पडतं, मी रोजच्या रोज पाणी पण घालते. असं काही नाही की जास्त पाणी घातलं जाते असं पण नाही. खूप पानं त्याची गळत आहेत. त्याच्यावरती उपाय सांगा. काही जरी खत वगैरे असेल त्याचं पण नाव सांगा. कारण की घरात ना असं आहे ना माझ्याकडे कोणी नाही आहे घरामध्ये मोठं असं असलं ना आपल्या बघा घरात सासू म्हणा असे कोणी मोठे व्यक्ती घरात असले ना ते आपल्याला सांगतात हे कर ते कर. पण माझं काय आहे माहिती आहे का, माझ्या घरात कोणीच नसल्यामुळे ना मला एवढा प्रॉब्लेम येतो की मी काय करू मला समजत नाही आहे. प्लीज उपाय असेल तर मला सांगा कमेंट करून, मी ते नक्कीच करेन. ओके बाय. सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.